महाराष्ट्र शासनाने नवीन सुधारित GR अपलोड केलेला आहे असं दिसत आहे। त्या GR मधून पात्र शब्द ज्याच्यावर आक्षेप होता तो त्याने हटवलाय असंही दाखवलं चाललंय। पण केवळ पात्र शब्दानं ह्यात फार काही साध्य होणार आहे असं नाही। पुढे ज्या काही शासन निर्णयामध्ये ज्या अटी आहेत त्या अटी ह्या कुणबी किंवा ओबीसी ह्या लोकांच्यासाठी ज्या पूर्वीच्या जुन्या कायद्यातल्या आहेत त्याच कायम आहेत। आणि अजून एक लक्षात ठेवा, ज्यांची कुणबी नोंद सापडलेली आहे, ज्या गावात कुणबी नोंद सापडलेली आहे अशाच लोकांना, ज्यांची वंशावळ जुळते अशाच लोकांना कुणबी दाखले देता येणार आहेत। ही स्पष्टता मराठवाड्यातल्या लोकांनी ठेवा। अजून एक आकडा सांगतो, मराठवाड्यात 8,500 गाव आहेत। त्या 8,500 गावापैकी केवळ 1,500 गावांमध्ये कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। ही शासनाच्या अधिकृत आकडेवारी आहे। आणि त्या उरले किती गावं 8.5 मधून 1,500 वगळले तर 7,000 गावांमध्ये कुणबी नोंदच नाही। मग अशा मराठ्यांना आरक्षण देण्याची तिथं व्यवस्था आहे का? तर त्याचं उत्तर सरळ भाषेमध्ये नाही असंच आहे। आमचा असा समज होता मान्य जरांगे पाटलांच्या सोबत जाताना की हैदराबाद गॅझेटियर स्वीकारणं म्हणजे काय, तर गॅझेटियरमध्ये जे काय आमचे पूर्वज होते ते कुणबी नोंदी आहेत आणि आम्ही आज जो काही मराठी आहोत आम्हाला सगळ्याला कुणबी धरून ओबीसी दाखला देण्यात येईल असं आमचा सगळ्यांचा समज होता। आणि जरांगे पाटलांची भाषणं तेच होती, सरकारचे लोक भाषणात बोलताना तेच म्हणत होते। पण GR वारंवार करत असताना सरकारने आमची गफलत करत आहे। याचा अर्थ असा आहे की या पद्धतीनं मराठा समाजाला उपलब्ध कायद्यानुसार आरक्षण देता येणार नाही। मग आता काय पर्याय आहे, तर मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलेला आहे आणि मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहे। मराठा हा शब्दच ओबीसीच्या यादीत जोडावा ही माझी मागणी सुरुवातीपासूनची आहे। आता आम्ही सगळे सोयऱ्यामध्ये फसलो होतो, सरसकट कुणबी मिळणार नाही ते फसले, आमचं गॅझेटियरचा सुद्धा विषय फसलेला आहे। मग आता मराठा समाजाची जागा व्हा, संविधानानुसार चाला, बुद्धीनुसार चाला। कुठल्याही इतर गोष्टीनं संविधानापेक्षा पुढे काही नाही, कुठल्या इतर गोष्टींना आरक्षण मिळणार नाही। मुख्यमंत्री काय म्हणतात, मंत्री काय म्हणतात, नेता काय म्हणतो ह्याच्यावर कायदे चालत नाहीत। संविधानात ज्या तरतुदी आहेत ह्याच्यावरच आरक्षण मिळणार आहे। म्हणून आपल्याला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागल, ती केलेली आहे। त्या हिशोबानं सरकारनं आरक्षण द्यावं। कुणीही आता ह्या गोष्टीमध्ये इतर विचार करण्याची गरज नाही।